मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी चौथा दिवस आहे। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। यानंतर मराठा उपसमिती पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले। ते शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीकास्त्र सोडले। आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत। आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही, अन्यथा नवीन वाद तयार होईल, असं बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणं अशक्य आहे। आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय।